येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळी सक्रिय असून शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे गरीब नागरिकांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केला. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्र. 293 वरील चर्चेत त्यांनी गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली. केळकर यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे आणि महसूल बुडवण्याच्या प्रकारांकडे सरकारचे लक्ष वेधले. दर्शन सागर डेव्हलपरने म्हाडाकडे हस्तांतरित होणाऱ्या 31 सदनिका विकून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच परवानगीशिवाय सुरू असलेल्या SRA प्रकल्पासाठी बेकायदेशीर माती उत्खनातून शासनाचा सुमारे 10 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय धोकादायक झाडांची मोफत छाटणी, BSUP इमारतींचे प्रश्न आणि मृत व्यक्तीच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत शासनाने ठाणे महापालिकेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. या 293च्या प्रस्तावावर काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लँड ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. जमीन हडप करणं, दडपशाही करणं. तर या निमित्ताने मी शासनाला सूचना करेन, विनंती करेन की गुजरातच्या धर्तीवर गुजरातने जसं गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट 2020 साली आणला, 2022 साली त्यांनी तो अमेंड केला आणि अशा प्रकारचा कायदा आणण्याची आपल्या राज्यामध्ये देखील आपल्या या सगळ्या भागामध्ये गरज आहे. अध्यक्ष महोदय, कारण की अनेक प्रकारे लँड ग्रॅबिंग चालू आहे, जो निराधार आहे, जो दुर्बल आहे, परंतु त्याची जमीन आहे त्याला धाक दपटशा दाखवून अशा प्रकारचं जमीन बळकावण्याचं काम जे आहे ते चालू आहे. आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये प्रत्येक स्क्वेअर फूटच्या मागे म्हणजे जमिनीच्या भोवतीच सगळी गुन्हेगारी आहे की काय, आणि जमिनीच्या भोवती निरनिराळ्या पद्धतीची युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी याच्यामध्ये सुचवीन की लँड ग्रॅबिंगच्या संबंधामधला प्रोहिबिशन करणारा जर कायदा या ठिकाणी आणता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. लँड ग्रॅबिंग मीन्स एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑफ लँड ग्रॅबर टू ऑक्युपाय ऑर अटेम्प्ट टू ऑक्युपाय with or without the use of force, threat, intimidation and deceit, and land whether belonging government, public sector undertaking, local authority, religious or charitable institution or any other private person over which they have no ownership, title or physical possession without any lawful entitlement and with a view of illegally taking possession of such land, of creating illegal tenancies. अशा प्रकारचं ज्या ठिकाणी चालतं तर त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे अशा प्रकारचा जर लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट जर आपण या ठिकाणी आणला तर त्याचा उपयोग येईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये येऊरच्या संबंधामध्ये देखील उल्लेख झालेला आहे. येऊरमध्ये देखील अशा काही टोळ्या आहेत की त्या जमीन हडप करण्याचाच धंदा करतात आणि त्याच्यामध्ये शासकीय देखील काही अधिकारी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते धाक दपटशा दाखवून कुठल्याही प्रकारची कुठलीही तक्रार न घेता त्या ठिकाणी जमिनी हडप करण्याचं काम जे आहे ते करतायत आणि मग ते मोठ्या किमतीने विकणं असेल किंवा बाकीचं असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारचा ॲक्टच्या माध्यमातून निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अनधिकृत संबंधातला शासकीय भूखंडावरचा अनधिकृत बांधकामाचा देखील या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख आहे. आणि अनधिकृत बांधकामाचं तर वेळोवेळी लोकप्रतिनिधी आमच्यासकट सगळे अनेक वेळेला निदर्शनास आणून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. आव्हाडसाहेब तर नेहमीच नाही तुम्ही तुमच्या प्रस्तावामध्ये नेहमीच घेता. अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय, जो अनधिकृत बांधकाम करेल, आता तर सहाय्यक आयुक्त आणि यांचं काही कामच उरलेलं नाही, ते काही करू शकत नाहीत, तर त्याच्यावर देखील असा काही आपल्याला धाक बसवण्याकरता त्याला देखील MPID असेल, अजून काही कडक उपाययोजना असेल ती करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे सगळं आधुनिक यंत्र
आधुनिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी बघून देखील ते करत नाहीत. तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांच्यावर कायद्याने कारवाई करा.